नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण चायनीजच्या गाड्यावर जसे व्हेज हक्का नूडल्स मिळतात तसे अगदी घरच्या घरी हक्का नूडल्स तयार करणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका। आता आपण हक्का नूडल्स बनवायला सुरुवात करूया। आज आपण नूडल्स बनवतोय, त्याच्यासाठी मी इथं 2 नूडल्सचे पॅक काढून घेतलेले आहेत। साधारण 200 ग्राम नूडल्स आहेत। हा चिंग्सचा हक्का नूडल्स मसाला घेतलाय। 2 नूडल्स पॅक असतील तर एक मसाला भरपूर होतो याला, कारण यामध्ये आपण बाकी सॉसेस पण वापरणार आहोत। हिरवी मिरची चिरलेली, चिली सॉस, सोया सॉस, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला अद्रक, लांबसर अशी चिरलेली पत्ताकोबी 1 वाटी आहे, कांदा 1 वाटी, गाजर 1 वाटी आणि शिमला मिरची 1 वाटी। यामध्ये तुम्ही पातीचा कांदा आणि बीन्स पण वापरू शकता। भाज्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। नूडल्स आपल्याला उकळून घ्यायचे, शिजून घ्यायचे। त्यासाठी इथं मी एक मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। 1 चमचा मीठ यामध्ये टाकून घेतलंय आणि 1 चमचा कुकिंग ऑइल टाकायचे। पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची। याला छान उकळी आली आहे। तुम्हाला जर हे असंच पाकीट टाकायचं असेल तर तुम्ही असं पण टाकू शकता, पण मी थोडंसं याला तोडून टाकते मधोमध असं। यामध्ये टाकून द्यायचे। दोन्ही पॅक आपण यामध्ये असेच टाकून घेऊया। पाकीट आपण नूडल्सचे यामध्ये टाकून घेतलेले आहेत। 5 मिनिट साधारण हे यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे। तर खूप जास्त ओव्हर कुकही करायचे नाहीत आणि एकदम कमीही शिजवायचे नाहीत की कच्चे लागतील इतपत असं ठेवायचं नाही। नूडल्स शिजवताना कधीही पाणीचं प्रमाण व्यवस्थित भरपूर वापरा, म्हणजे हे एकाला एक चिटकत नाहीत आणि असे थंड झाले तरी हे मोकळे मोकळे छान राहतात। जर तुम्ही कमी पाण्यात शिजवले तर हे चिकटतात एकाला एक आणि चिकटपणा येतो, नूडल्स व्यवस्थित असे मोकळे होत नाहीत। नूडल्स छान शिजून झालेत, गॅस बंद करून घेऊया। जे नूडल्स आहेत खाली मी भांड ठेवले, एक चाळणी ठेवली, यावरती आपल्याला काढून घ्यायचे। तर यावरती डायरेक्ट आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे हे नूडल्स ओव्हर कुक होत नाहीत आणि चिटकत नाहीत एकाला एक। पाणी टाकल्यानंतर थोडेसे नूडल्स हाताने असे मिक्स करून घ्या। अजून थोडं पाणी टाकूया। व्यवस्थित हे पाणी टाकून घेतलेले आहे आपण। तर पूर्णपणे हे गार करून घ्यायचे। तर आता पाणी टाकून घेतले, खालचं पाणी मी काढून टाकलंय। यावरती साधारण 1 ते 2 पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचे। व्यवस्थित नूडल्सला पूर्ण तेल लावून घ्यायचे, म्हणजे हे अजिबात कितीही वेळ जर तुम्ही असे बॉईल करून आधी जरी ठेवले आणि आयत्या वेळेस तुम्ही नूडल्स केले तरी पण हे अजिबात चिकट होत नाहीत। संक्रांतीच्या हळदी कुंकाला पण तुम्ही आयत्या वेळेस देऊ शकता, किंवा मग मुलांच्या कोणतीही किट्टी पार्टी असो किंवा कोणत्याही पार्टीला तुम्ही हे असे उकडून ठेवायचे आणि मग आयत्या वेळेस फक्त फ्राय करून द्यायचे। आता हे तेल लावून ठेवलंय, तोपर्यंत नूडल्स शिजून झालेत। आता आपण एक मोठी कढई इथे गरम करायला ठेवलेली आहे। तो अशी मोठी लोखंडी कढई जर असेल तर ती तुम्ही यासाठी वापरा। लोखंडी कढईतले चायनीज अगदी छान लागतं खायला। कढई छान गरम झाली आहे, यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। साधारण 2 चमचे मी तेल वापरतेय। तेल छान गरम झालंय, कांदा टाकून घ्यायचा आहे। 2 मिनिट छान परतून घ्यायचा आहे। मिनिट कांदा परतून झालाय, बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आहे, अद्रक टाकायचंय, त्यासोबतच हिरवी मिरची। हिरवी मिरची जर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालते। मी पुन्हा 1-2 मिनिट छान कांद्यासोबत याला परतून घेऊया। यामध्ये मी गाजर, शिमला मिरची आणि कोबी टाकून घेतलेली आहे। व्हिडिओ माझा थोडासा मोबाईलला प्रॉब्लेम आल्यामुळे तो झाला नाही, त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगतेय। आणि हे व्यवस्थित छान परतून घ्यायचं। भाज्या छान परतून झाल्यात। हे जे मसाल्याचं पॅक आहे मी यामध्ये काढून घेतलंय। डायरेक्ट असा मसाला न टाकता थोडंसं यामध्ये पाणी घालून टाका, म्हणजे टेस्ट अजून वेगळी येते। जरा थोडंसं पाणी टाकून हा मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। त्या जे आहेत ना आपण टाकलेल्या पूर्णपणे शिजू द्यायच्या नाहीत, ओव्हर कुक करायच्या नाही, असं क्रंचीनेस त्यामध्ये राहायला पाहिजे इतपत आपल्याला हे परतून घ्यायचंय। यामध्ये जे नूडल्स आपण उकडून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे।
सॉस वगैरे भाजीमध्ये न टाकता नूडल्सवरती टाकल्यानंतर थोडाफार भाजीचा रंग जो आहे ना जशाला तसा राहतो, त्यामुळे मी शक्यतो नूडल्सवरती टाकणार आहे। सर्व नूडल्स यामध्ये टाकून घ्यायचे। तर यावरती साधारण 1 चमचा चिली सॉस टाकायचे, 1 चमचा सोया सॉस। सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं तिखट जर प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि हे जे आपण मिक्स केलेला मसाला आहे चिंग्सचा तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित हे नूडल्स छान मिक्स करून घ्यायचे। 2 चमचे वापरले ना तर पटकन असं छान मिक्स होतं हे। यामध्ये आपण मीठ वगैरे अजिबात वरतून काही टाकायची गरज नाही, कारण सॉसमध्ये मीठ वगैरे भरपूर प्रमाणात असतं। पाहू शकता तुम्ही अगदी असे मोकळे मोकळे हे नूडल्स तयार आहेत, अजिबात चिकट झालेले नाहीत, बिलकुलच नाही। आता हे तयार आहेत, गॅस बंद करूया। तयार आहेत आपले नूडल्स, पाहू शकता तुम्ही अगदी मोकळे मोकळे हे तयार झालेले आहेत। तुम्ही हे टिफिनला पण देऊ शकता, फक्त पूर्णपणे थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये भरून घ्यायचे। या पद्धतीने आपण गाड्यावर जसे मिळतात चायनीजचे नूडल्स तसे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही नूडल्स कसे बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।